सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते विधानसभेतून। लंडनमधील वाघनखं ही महाराजांशी संबंधितच असल्याचा दावा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। इतिहास संशोधकांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा केला होता, मात्र मुनगंटीवार यांनी तो दावा खोडून काढलेला आहे। 19 जुलै रोजी वाघनखं महाराष्ट्रात आणणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। सातारच्या देवघरामधली ही जी काय वाघनखं होती छत्रपतींच्याकडची, ती अनेक लोकांनी बघितलेली आहेत। माझ्याकडे शेवटचा पुरावा जो आहे लिखित स्वरूपातला तो 1944चा आहे। द इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं एक पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये त्या लेखकांनी 1943ला साताऱ्यामध्ये भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी तिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारताना वापरली ती अस्सल वाघनखं त्यांनी बघितल्याची नोंद करून ठेवली। बघा, एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की हजारो इतिहासकार आहे, जे संशोधक आहे, त्यापैकी फक्त एका संशोधकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि मग याचा आनंदही आहे की या संवेदनशील विषयामध्ये विरोधी पक्षाच्या 99% नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता समजून घेण्याचा प्रयत्न केला। मी विरोधी पक्षाचंही आणि तमाम शिवभक्तांचं निश्चितपणे अभिनंदन करेन। दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पुन्हा एकदा मुनगंटीवार यांचा दावा फेटाळलाय। साम टीव्हीशी फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सावंत नेमकं काय म्हणाले आपण ऐकूयात। मुनगंटीवारांनी म्हटल्यानंतर इतिहास होत नसतो। इतिहास हा कागदपत्राच्या आधारावर, पुराव्याच्या आधारावर मांडावा लागतो। त्या संग्रहालयामध्ये असणाऱ्या 6 वाघनखांपैकी 1971ला नेलेली वाघनखं हे सरकार आणतंय आणि ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत असं ज्यांच्याकडे ती वाघनखं आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। मग मुनगंटीवार कशाच्या आधारावर ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहे ते असं म्हणतात, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, त्यांच्याकडे जर पुरावे असेल तर ते तुम्ही मांडा ना लोकांच्या समोर। मुनगंटीवार म्हणतोय म्हणून इतिहास होणार आहे का? मुनगंटीवार म्हणतात म्हणून इतिहास नाही होत। मुनगंटीवारांनी मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1 वर्ष अगोदर केलाय। मुनगंटीवार जाहीर चर्चेला येणार आहेत का? चर्चेला त्यांना घ्या चॅनेलवर, विचारतो त्यांच्याकडे काय पुरावे आहेत। समोर जाहीर चर्चेचं मी आव्हान देतोय त्यांना, त्यांनी यावं आणि सांगा पुरावे घेऊन यावे। तर ज्यांच्याकडनं आणतंय ना तुम्ही ती वाघनखं, ती म्युझियम सांगते ना महाराजांची नाही आहेत म्हणून, आणि फ्लोअरवर धडधडीत कसं काय खोटं बोलू शकतात?